Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपल्याला सांगतो, ज्यांचा विषय संपलाय, जे लोक आज भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून त्या ठिकाणी काम करतात, जे लोक पैसे घेऊन भाषणं देतात, अशांच्या बद्दल आपण वेळ न घालवलेलाच बरा. विदर्भाच्या राजकारणात एक नाव अचानक चर्चेत आलं. ते नाव आहे सलील देशमुख. आणि त्याचं कारण ठरलं ते म्हणजे की त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा. अर्थात त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये बोलत असताना आपलं प्रकृती अस्वास्थ्याचं कारण हे दिलेलं आहे. पण तरी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे ती म्हणजे की ते नाराज आहेत. ते नाराज कोणावर आहेत तर स्वतःचेच वडील असलेल्या आणि महत्वाचं म्हणजे पक्षातले एक महत्वाचे नेते असलेल्या अनिल देशमुखांवर अशी चर्चा सुरू झाली. आणि आमची जी माहिती आहे त्याच्यानुसार काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले महत्वाचे नेते म्हणजे इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याशी सलील देशमुख यांची चर्चा झालेली आहे. तर तुम्हाला विषय कळलेला आहे. सलील देशमुख माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंच नेमकं खरं काय खोटं काय हे जाणून घेणार आहोत. काटोलच्या निवडणुकीमध्ये सध्या काय सुरू आहे, काय राजकारण सुरू आहे. तुम्ही म्हणाल की नाराजीच्या चर्चेनंतर हा प्रश्न कसा, तर हा प्रश्न अशासाठी की तुम्ही तुमच्या पक्षातल्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या आधी निवडणुकीसाठीचं काम करत होता, त्यामुळे वातावरण काय आणि काटोलच्या निवडणुकीमध्ये काय सुरू आहे. प्रकृती खराब होत असताना कधी सांगून खराब होत नाही की प्रकृती कधी खराब होणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहाल, आपण माझी माहिती घ्या. गेल्या काही महिन्यापासून मी मेडिकल ह्याच्यामध्येच आहे आणि साधारणतः काही दिवस, आता कॅमेऱ्यावर बोलले नाही पाहिजे, काही दिवस मी स्वतः आयसीयू मध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतो. त्यानंतर जेवढं झालं शारीरिकरित्या मी आपल्या पक्षासाठी, आपल्या संघटनेसाठी काम करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपण पाहाल तर नागपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 28 नगर परिषद, नगरपंचायती आणि नव्याने झाले नगरपंचायतीचे इलेक्शन आहेत. त्याबरोबर मी जिथून विधानसभा लढलो त्या ठिकाणी 3 नगर परिषदा आहेत आणि एक नव्याने झालेली नगरपंचायत त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जेव्हा याची घटना झाली त्या ठिकाणी बरेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा आणि तशा पद्धतीचं उमेदवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी जे दरवेळेसचा एक पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे त्या ठिकाणी झालेलं आहे. बाकी आता आपण म्हणता की आपण सन्माननीय सुप्रियाताई असतील, सन्माननीय रोहित पवार असतील, या लोकांना मी तेव्हाही भेटत आलो, आताही भेटत आलो आणि नेहमी भेटत राहणार. आणि हे आमच्या परिवाराचेच सदस्य असल्यासारखे आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये काही वेगळं वाटत नाही. आज तुम्ही पाहाल, आज आम्ही उद्या भेटू शकतो, परवा भेटू शकतो. आणि या ठिकाणी सन्मान्य सुप्रियाताई असेल, रोहित भैया असतील, सन्मान्य शरद पवार साहेब असेल, यांच्याकडे भेटायला जाण्यासाठी आम्हाला फारशी काही अपॉइंटमेंट लागत नाही. लवकर आम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेस असतो. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. खरं तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सुप्रिया सुळेंनी जेव्हा सगळी चर्चा सुरू झाली काटोलची, तेव्हा त्यांनी स्वतःच सांगितलं होतं ते म्हणजे की ते आमचे कुटुंबाचे संबंध आहेत त्यांच्याशी आणि त्यामुळे देशमुख कुटुंबात असे काही वाद नाहीत वगैरे. जेव्हा त्यांनी स्वतःहूनच सांगितलं तेव्हा पवार आणि देशमुख कुटुंबाचं जे काही सख्य आहे ते स्पष्ट झालं. पण राजकीयदृष्ट्या ज्या काही चर्चा सुरू आहे त्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारणं हे आमच्यासाठी बंधनकारक आहे आणि म्हणूनच मी प्रश्न विचारते आहे. आणि याचीही कल्पना आहे की ते तुम्ही आजारी होतात आणि त्याच्याबद्दलचं तुम्ही स्वतःही सांगितलेलं आहे. आणि त्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात अशी झाली की अजितदादा तुम्हाला भेटून गेले आणि त्यानंतर तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताय. त्यामुळे या प्रश्नांमध्ये पुढे आपण याबद्दल विचारणारच आहोत. माझा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे की काटोलच्या निवडणुकीमध्ये तुमची नाराजी हा चर्चेचा विषय राहिला. नाराजी अशासाठी ते म्हणजे की राहुल देशमुखांच्या शेकापच्या उमेदवाराला बरोबर नका घेऊ असं तुम्ही पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत अनिल देशमुख यांना सांगितलं. एक पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारते, वडील म्हणून तुम्हाला प्रश्न विचारत नाही. त्यांनी मान्य केलं की तुमची नाराजी आहे आणि वैयक्तिक कारणासाठी नाराजी आहे असं त्यांनी आज मुंबई तकला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे. आणि तुम्ही तर म्हणताय की तुमची नाराजी नाही. या ठिकाणी ज्यांचं अस्तित्वच नाही त्यांना विनाकारण नाव घेऊन त्यांची व्हॅल्यू देऊन त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी इंटरव्ह्यूचा सुद्धा अपमान होईल आणि सगळ्यांचा वेळ वाया घालेल. ज्यांचं अस्तित्वच नाही आहे आणि ज्या ठिकाणी जे लोक पैसे घेऊन निवडणुका लढवतात किंवा पैसे घेऊन स्टेजवरून भाषण देतात त्यांच्याबद्दल मला वक्तव्य करण्याचं याच्या पलीकडे काही कारण नाहीये. या ठिकाणी ठीक आहे, काही उमेदवारांच्या बद्दल त्यांचं वेगळं मत होऊ शकतं, माझं वेगळं मत होऊ शकतं. पण या ठिकाणी ज्या लोकांनी मागील काळामध्ये गेल्या 8 वर्षापासून जे लोक निवडणुकीसाठी वाट पाहत होते त्या लोकांनी आमच्याकडे जेव्हा निवडणुकीची उमेदवारी मागितली त्यांचं त्या ठिकाणी आम्ही समजा पूर्ण नाही करू शकलो तर कुठेतरी आम्हाला वाटतं की आम्ही कुठेतरी कमी पडतो. आणि जे लोकांना उमेदवारी पाहिजे, ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून
आपल्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ते लोक तिकडे आहे, आमचे प्रतिनिधी म्हणून, आमचे लोक म्हणून. त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी भेटली पाहिजे, हा माझा अट्टहास होता, आहे आणि राहणार. कार्यकर्ता किंवा कार्यकर्त्यांचा एखादा नेता नेहमी अशीच इच्छा बाळगत असतो. पण अनिल देशमुखांना हाच प्रश्न विचारला की काय असं ते चुकीचं म्हणत होते कार्यकर्ता म्हणून पक्षाचे सलील देशमुख, की त्यांचं असं म्हणणं होतं की नको घ्यायला, तर कार्यकर्ता म्हणून त्यांचीही मागणी बरोबर होती. कारण बातम्यांमध्ये असं आलं होतं की अनिल देशमुखांनी सुद्धा काही कार्यकर्त्यांशी बोलूनच हा निर्णय घेतला, म्हणून त्यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की शेकापला बरोबर घेतल्याने आमच्या जागा वाढू शकतात, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पण तुमचं असं मत नाहीये का शेकापला बरोबर घेतल्याने जागा वाढतील असं तुम्हाला वाटत नाहीये का, की त्या कमी होतील असं तुम्हाला वाटतंय? नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? मी आपल्याला सांगतो, ज्यांचा विषय संपलाय, जे लोक आज भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून त्या ठिकाणी काम करतात, जे लोक पैसे घेऊन भाषणं देतात, अशांच्याबद्दल आपण वेळ न घालवलेलाच बरा. या ठिकाणी मला असं वाटतं की माझी प्रकृती चांगली झाल्याच्या नंतर आमचे जे कार्यकर्ते आहे, आमचे जे पदाधिकारी, आमचे जे स्तंभ आहे, ज्या लोकांनी वर्षोनवर्ष आमचे अनिल बाबू देशमुख असेल किंवा माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे, त्यांच्या पाठीमागे मी त्या ठिकाणी राहायला पाहिजे आणि तोच माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील. तुम्ही खरं तर एक म्हणजे नेता म्हणून पोट तिडकीने तुमच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलता आहात, तर असे कार्यकर्ते सुद्धा आता नाराज आहेत का? त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी आता त्यांना फार वाईट वाटतंय का? त्यांना करायचं नाहीये का? अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची मनस्थिती आहे का? कारण बऱ्याच ठिकाणी पक्षाची पडझड झालेली आहे आणि त्यामुळे पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची साठी पावलं सुद्धा उचलली जात आहेत. म्हणून हा तुम्हाला केलेला प्रश्न, कारण तुमची नाराजी ते कार्यकर्त्यांची नाराजी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीतनं पक्षाला बसणारा फटका. नाराजी असं आहे असं उघडपणे बोललो नाही आपल्याशी की मी नाराजीमध्ये आहे. मी या ठिकाणी सांगतो, आता शेवटी उमेदवारच एखादा नगर परिषद पाहिलं तर उमेदवारच त्या ठिकाणी 24 राहणार. तर आता एखाद्या वेळेस जर का तिकडं 50 उमेदवारांनी आपल्याला अर्ज केले तर स्वाभाविक 26ला वाटणार की मला त्या ठिकाणी संधी भेटली असतं तर बरं झालं असतं. पण त्या ठिकाणी आपल्याला त्या 26 लोकांच्या बद्दल विचार केला पाहिजे की त्यांनी सुद्धा त्यांची एक स्वाभाविक इच्छा आहे की बाबा मला उमेदवारी भेटावी, त्याच्यामध्ये काही गैर नाही, त्याच्यामध्ये काही वावगं नाही. आणि त्या 26 उमेदवाराला त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आता काही प्रमाणे नाराजी राहू शकते की बाबा आम्हाला उमेदवारी भेटली नाही. पण त्यांना आपण कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये संघटनेमध्ये, इतर गोष्टींमध्ये, कामांमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये समाविष्ट करून घेतो हे आपल्याला करायचं आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे होपफुल आहात. आता तुम्ही राजीनामा दिला सदस्यत्वाचा आणि तुम्ही प्रकृतीचं कारण सांगितलं. काल तुम्ही मुंबईला सुद्धा गेला होतात, तिथं तुमची भेट झाली का? कुणाशी भेट झाली आणि काय बोलणं झालं? म्हणजे अगदी सविस्तर नाही, पण काय बोलण्याचा गाभा होता किंवा काय चर्चेचा गाभा होता? आज माझी तारीख होती. गेल्या काही महिन्यापासून मी ईडी कोर्टामध्ये हजर न राहू असल्यामुळे नवीन जज त्या ठिकाणी आले होते. त्यांच्या सुद्धा पण पुढे मला हजेरी त्या ठिकाणी लावायची होती. त्याची माझी आजची तारीख होती, म्हणून आजपर्यंत मी मुंबईला त्या ठिकाणी राहिलो. माळा क्रमांक 4 मध्ये कोर्ट नंबर 54 मध्ये ईडी PMLA कोर्टमध्ये मी जलिंदर साहेबांच्या पुढे त्या ठिकाणी उपस्थित होतो. तिकडे माझा बरेचसा काळ गेला. माझ्यावरती आणि माझ्या परिवार इतर बाकी लोकांवर चार्जेस फ्रेम करायचं आजची ती तारीख होती. ती एक महत्वाची तारीख समजली जात होती, म्हणून सुद्धा मी या ठिकाणी राहिलो होतो. काल पण मी सन्मान्य सुप्रियाताईला त्या ठिकाणी भेटलो, त्यांच्या घरी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्या ठिकाणी राजकीय म्हणजे 100% 99.9 हे हेल्थवर चर्चा झाली. 99.9 गोष्टी हेल्थवर चर्चा झाली. आणि ही आम्ही YB चव्हाण सेंटरला पण जाऊ शकलो असतो, इतर पण जाऊ शकलो, पण ही फक्त प्रकृतीची चर्चा झाली. कारण की सगळ्यात शेवट हेल्थ इज वेल्थ. बरोबर आहे, हेल्थ इज वेल्थ. पण ते मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं असतं. आपण जे काम करतो त्याच्यामध्ये मला वेळ लागले की काय मला तसं नव्हे, शांत स्ट्रेसफुल नसणं किंवा आपल्याला जे हवं ते काम करायला मिळणं हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. आणि मला वाटतं की तुमचा कल त्याच्यावर सुद्धा आहे. तर या चर्चेमध्ये असं ठरलं का की आता तुम्ही पुढे प्रचार करणार आहात किंवा तुम्ही पक्षासाठी आणखीन काही वेगळी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे? म्हणजे 99 काही पर्सेंट जरी चर्चा झाली असली तरी जे उरलेले पर्सेंट आहेत त्याच्यामध्ये याबद्दलची चर्चा झाली होती का? नाही, जेवढं मला शारीरिकदृष्ट्या होतं तेवढं मी तेव्हाही सांगतो, आताही सांगेल, नंतरही सांगेल. ज्या लोकांनी मला साथ दिलाय, जे लोक माझ्या पाठीशी राहिले, अशा लोकांना सलील देशमुख
हा कुठंही एकाशी पडू देणार नाही, हा माझा वचन आहे. हे तुमचं कार्यकर्त्यांना असलेलं वचन आहे, पण तुमचे जे वडील आहेत, जे पक्षाचे एक महत्वाचे नेते सुद्धा आहेत आणि ते तुमचे गुरु सुद्धा आहेत या राजकारणातले, त्यांना बघूनच तुम्ही मोठे झालेले आहात, तर त्यांच्या दृष्टीनं म्हणजे त्यांनी घेतलेलं डिसिजन आणि तुम्हाला वाटत असलेलं डिसिजन याच्यामध्ये तफावत आहे. नाही, असं आपण म्हणताय ना, मी कुठं म्हणलो आपण, हे तुम्ही म्हणलं. आता तुम्हीच आपल्यामध्ये म्हणजे असं झालं की त्यांनी असं तुम्हीच लॉयर, नाही अनिल आणि तुम्हीच जज, असं कसं होणार? आज अनिल देशमुखांनी अप्लिकेशन करायचं बैठकशी बोलत असताना हे सांगितलं की तो नाराज आहे, पण तो वैयक्तिक कारणामुळे नाराज आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. आता जे त्यांनी तुम्हाला बोललेच असतील तर ते स्पष्टीकरण तुम्ही त्यांच्याकडनंच घेतलेलं कदाचित तेव्हा घेतलं म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला की मग या सगळ्यामध्ये कसा मार्ग काढला जाईल. जसं तुम्ही कार्यकर्त्यांना आश्वासन देताय, निवडणुका काही पुन्हा पुन्हा येत नसतात, पण तुम्ही कार्यकर्त्यांना आश्वासन तर देताय, म्हणून प्रश्न. या ठिकाणी जेवढं मला शारीरिकदृष्ट्या होतं तेवढं जे लोक माझ्यासोबत राहिले, ज्यांनी मला साथ दिला, अनेक वर्षांपासून माझ्यासोबत, त्यांच्यासोबत हा सलील देशमुख सदैव उभा राहील. शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे की जसं तुम्ही म्हटलात की प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्ही काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये होतात आणि अजित पवार तुम्हाला भेटून गेले, प्रकृतीची चौकशी केली असंच तेव्हा समोर आलं होतं, पण त्यानंतर अशीही चर्चा सुरू झाली की तुम्ही वेगळा निर्णय घेऊ शकता, वेगळ्या पक्षात जाऊ शकता. तर त्याच्यासाठीची तयारी करता आहे किंवा त्याच्यासाठीची मानसिकता झाली आहे किंवा त्याच्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांना तयार करता आहे असं सुद्धा बोललं जातंय. यातलं तथ्य काय हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. नाही, याच्यातलं तथ्य आपल्याला सध्या अशा काही निष्कर्षावर आपण पोहोचू नये. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भेटायला आले होते, पण त्याचसोबत आपण पाहाल की अनेक लोक पण मला त्या ठिकाणी भेटायला आले होते. आता सगळ्यांची गोष्ट आपण सगळ्यांसोबत जोडणं ते काही त्या ठिकाणी योग्य राहणार नाही आणि सगळ्यांबद्दल आपल्याला वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी आदर आहेच. आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये सुद्धा जेवढं राहिलं शारीरिकरित्या तेवढं मी जे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचा प्रचार करेल. शेवटचा प्रश्न आहे, निवडणुकांच्या अनुषंगानं सध्या जे राजकारण आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एकंदरीतच नागपुरातलं, फक्त काटोलचं म्हणत नाहीये मी, तर तुम्ही एक नेते सुद्धा आहात आणि बरेच वर्ष तुम्ही राजकारण पाहत आलेलात. सध्या जे निवडणुकीचं राजकारण आहे, वातावरण आहे, त्यानुसार तुम्हाला काय वाटतंय? कशा पद्धतीनं तयारी कुठल्या पक्षाची अधिक आहे आणि कुठल्या पक्षानं ती अधिक करायला हवी होती? कुठल्या पक्षाची कुठे आणि आतापर्यंत लक्षात आलेली चूक काय आहे? मी गेल्या 20-22 वर्षापासून समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आहे. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात आणि प्रत्येक निवडणुकीच्याकडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. ग्रामपंचायतचा वेगळा असतो, पंचायत समितीचा वेगळा असतो, जिल्हा परिषदचा वेगळा असतो, आमदारकीचा वेगळा असतो, नगर परिषदचा वेगळा असतो, खासदारकीचा वेगळा असतो आणि प्रत्येक इलेक्शन आम्ही हिरिरीने लढवली आहे. म्हणून ही जी निवडणूक आहे ही फारच स्थानिक पातळीवर लढली जाणारी निवडणूक आहे असं मी समजणारा कार्यकर्ता आहे. फारच स्थानिक पातळीवर. आणि याचे निवडून येणारे नगरसेवक पहा, केवढे निवडून येणारे नगराध्यक्ष पहा, त्यांच्याकडे असणारे जे कामं आहे किंवा लोकांची अपेक्षा हे पहा, हे एकदम स्थानिक पातळीवर पाहणारे असतात. याच्यामध्ये आता हे कुठेतरी पक्ष लढवायला लागले, मोठे पक्ष. नाही तर याच्या पहिले पहा सगळं वेगवेगळ्या चिन्हावर त्या ठिकाणी लढवायचं. आमच्या काकांना विचारा, सगळं आपापल्या चिन्हावर त्या ठिकाणी लढायचं. आता कुठं हे लढणं सुरू झालं? आता मला तर असं वाटतं पुढची ग्रामपंचायत इलेक्शन पण चिन्हावर लढतात की काय. पण अशा परिस्थितीमध्ये हे वैयक्तिक एकदम स्थानिक पातळीवरचा मतदारांचा निर्णय असू शकतो आणि या सगळ्या गोष्टी पाहता ते तसा विचार करतील. म्हणजे निवडणूक टफ होत चाललेली आहे पक्षांच्या अनुषंगानं की कार्यकर्त्यांच्या अनुषंगानं? कारण चिन्हावर लढवण्यासाठीचा अट्टास ठेवतायत उमेदवार म्हणून. आता जिथं आता कुठं पॅनल बनतं. पहिले पॅनलच्याच माध्यमातून निवडणुका व्हायच्या की हा तिथचा म्हणजे ते असंही व्हायचं की एका पॅनलमध्ये 3 पक्षाचे लोक, असंही व्हायचं की एका पॅनलमध्ये 4 पक्षाचे लोक. जसं सहकारामध्ये लढलं जातं, जसं ग्रामपंचायतीमध्ये लढलं जातं. ग्रामपंचायतीमध्ये एका बॅलेटवर आपण पाहाल तर कदाचित 6 पक्ष दिसतील तुम्हाला. सरपंचाचं चिन्ह वेगळं राहतं, इकडे वेगळं चिन्ह राहतं. अशा पद्धतीची ही निवडणूक असते. मला असं वाटतं की फार स्थानिक पातळीवरची ही निवडणूक असते आणि याच्यावरची जी ग्रामीण पातळीवरची निवडणूक राहील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याच्यामध्ये एक ग्रामीण भागाचं चित्र वेगळं त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. शेवटचा प्रश्न आहे, तो सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता तो मागे घेतलाय का? या ठिकाणी मी पहिले आपलं तब्येत सुधारायच्या मार्गावर आहे. माझी तब्येत चांगली राहिली तर मी 4 लोकांचे 4 काम जास्त चांगले करू शकतो. माझीच तब्येत चांगली नसेल तर मी दुसऱ्या लोकांना काय मदत करू शकतो. म्हणून हेल्थ इज वेल्थ एवढं सांगतो. पण सदस्यत्वाचा राजीनामा म्हणजे मागे घेतला. हेल्थ इज वेल्थ, पहिले काम करे और फिर तब्येत सुधारो.
तर निरुत्तर राहिलेला आहे त्यांचा जो राजीनामा आहे तो. आणि सलील देशमुख यांनी जेव्हा म्हणजे राजीनामा दिला त्यानंतर सुप्रिया सुळेंची भेट घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदा ते मुंबई तकशी बोललेले आहेत, सविस्तर बोललेले आहेत. नागपूरहून मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी कॅमेरामन मंगेश आमरेसह.